पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीची निर्घृण हत्या केली। 29 वर्ष मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत याची त्यांच्या पत्नीने हत्या करून शरीराचे 15 तुकडे केले। त्यानंतर शरीराचे 15 तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली। हत्येनंतर दोघांनी मनालीला फिरायला गेल्याचा सुद्धा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे आपल्यासोबत जोडलेत। मी शिवाजीकडे जाणार आहे। शिवाजी, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे। या ठिकाणी पतीची हत्या करण्यात आली आहे। पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचं कळत आहे। काय सविस्तर माहिती आहे? उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये सौरभ हा नेव्हीमधील एक अधिकारी होता आणि हा नेव्हीमधल्या असलेल्या अधिकाऱ्याला त्याच्याच पत्नीने मारल्याचं समोर आलं। त्याची पत्नीचं नाव आहे मुस्कान रस्तोगी आणि तिचा जो प्रियकर आहे त्याचं नाव आहे साहिल शुक्ला। मात्र या साहिल शुक्लाने त्याची जी पत्नी आहे, त्याची जी प्रियकर आहे मुस्कानला व्यसनाची मोठ्या प्रमाणामध्ये सवय लावली होती। तिला ड्रग्ज देण्यात येत होते आणि या सगळ्यामध्ये तिला स्वतःच्या जाशामध्ये घेतलं आणि तिच्याच पतीचा जो आहे तो खून केला। आता खून इतक्या अत्यंत विकृत पद्धतीने करण्यात आलेला आहे, त्यामुळं अक्षरशः उत्तर प्रदेशमध्ये मोठे जे आहे चर्चा सुरू झालेल्या आहे आणि अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीने विकृत पद्धतीने खून करण्याचे प्रकार जे वाढत आहेत, खास करून स्वतःच्या पत्नीने या सगळ्या याच्यामध्ये साथ दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा माहिती सगळी पुढे आली, त्याच्यामध्ये हा जो प्रियकर होता, या प्रियकराने तिच्या नवऱ्याची हत्या केल्यानंतर सौरभ राजपूतची, तर साहिल शुक्ला आणि ते बाहेर मनालीला फिरायला देखील गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। तर यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता जी माहिती मिळाली होती त्यानुसार सौरभ जो मृत आहे तो 4 मार्चला घरी आला। त्याच्यानंतर तो बेपत्ता होता आणि बेपत्ता झाल्यापासून त्याची चौकशी जी होती ती सुरू होती। आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा पत्नी त्याची मुस्कानची चौकशी केली, तो साहिल जो होता त्याचा साथीदार त्याची चौकशी केली, त्या चौकशी दरम्यान त्यांनी सौरभची हत्या केल्याचं मान्य केलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये धक्कादायक आहे की पत्नीने अशा पद्धतीने ड्रग्जचं व्यसन घेतल्यानं आपल्याच पतीला मारण्यात आलं आणि अलीकडच्या काळामध्ये व्यसनाधीन होऊन महिला कोणत्या पर्यंत नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।